बहिणीला भेटून तो सकाळी आहे ना 9-9:30च्या सुमारास आहे ना निघाला होता मुरबाडला. तर येता येता आहे ना नाही होणारी गोष्ट अशी घडून गेली. तिचे रुपेश रमेश बगळे कुठं आले होते? इथं शिनोलीमध्ये मुरबाडवरनं आले होते मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी आले होते. आणि भेटून ते सकाळी आहे ना 9-9:30 वाजता दिवस निघाले होते म्हणजे मुरबाडला जायला. 20 मिनिटं. 15. त्याच्यानंतर त्यांच्या आल्यानंतर तुम्ही त्यांच्या यांनी त्यांना बाहेर काढलं कारण तो घरातलाच होता भाचा होता म्हणून त्यावेळेस म्हणजे परिस्थिती काय होती? परिस्थिती अशी होती का तो पडला होता त्यावेळेसच तो पाण्यामध्ये कुठं दिसले तुम्हाला? इथं समोर ह्या पाण्याच्या शेजारी म्हणजे गाडी इथं पडली होती निम्म्या पाण्यात आणि त्याची बॉडी त्या साईडला तरंगत होती. गाडी पाण्यात होती का? हा पाण्यात होती आणि पालथा पडलेला. त्याच्यासोबत कोण होतं का अजून? कोणीच नव्हतं आणि कोणला इथं घटना झाली तेव्हा कोणला खबरच नव्हती. आज तिथं शक्यतो वाचवलं असं. तर या ठिकाणी घटना कशी घडली? नमस्कार, मी ए सागर पवार, गोडेगाव पोलीस स्टेशन. आपल्या गोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये भीमाशंकरकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्या मार्गावर शिनोली गावाच्या जवळपास एक वाहन अपघात झालेल्याची माहिती मिळाली होती आणि तरुण या ठिकाणी असलेल्या ओढ्याच्या पाण्यामध्ये उडालेल्याचा असं समजलं होतं. तर तात्काळ आमचे पोलीस पथक या ठिकाणी आलं होतं आणि ते व्यक्ती आणि गाडी बाहेर काढली. पण ते व्यक्तीला पुन्हा हॉस्पिटलला नेलं त्यावेळी डॉक्टरांनी मयत झालेली. व्यक्तीबाबत अशी माहिती आहे की ते शिवोली येथे त्यांच्या नातेवाईकाकडे आले होते आणि त्यांचं मूळ गाव मुरबाड आहे. त्यामुळे ते शिनोलीकडून गोडेगावला निघाले होते. ती त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यातली गाडी आहे. पुढचा तपास आणि पुढील चौकशी सुरू आहे. सर, तुम्हाला पहिला कॉल पण झाला? आमच्या पोलीस स्टेशनकडून आम्हाला कळालं की असा एक अपघात झालेला आहे. त्यावेळी मी पोहोचेपर्यंत मी भीमाशंकरला होतो. तोपर्यंत आमची पोलीस टीम बाकीचे जे इथं नाकाबंदीला होते त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या जे अपघातग्रस्त व्यक्ती होती त्यांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी नागरिकांच्या मदतीने दवाखान्यात नेलं. त्या ठिकाणी मयत झालेलं घोषित केलं. धन्यवाद.